नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन व्लॉगमध्ये। इथे काय चालू आहे ते सांगतेच त्या अगोदर आजच्या दिवसाची सुरुवात मात्र रेग्युलरच झालेली आहे, जशी रोज होते तशीच। सकाळी सकाळी सगळी कामं आवरली। आज खूप जास्त पावसाचं वातावरण होतं, 2 दिवसापासून गरमी होते, मी सांगतेच तुम्हाला ब्लॉगमध्ये। आज फायनली पाऊस पडलाय। आजच काय तो पूर्ण रात्रभर पाऊस होता। सो आज सकाळी इवाला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर बाकीचा पूर्ण स्वयंपाक केला आणि अजूनही मावशी आलेल्या नाही। जोपर्यंत त्या येत नाही तोपर्यंत स्वयंपाकाचा रुटीन मात्र असंच चालू राहणार आहे। असो, त्यानंतर इवा वगैरे स्कूलमधून आली। आज मी त्याचं काही शूट केलं नाही, म्हटलं नेहमी तेच कशाला शूट करायचं। बरं, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगितलं असेल की इवाने इवाच्या डॅडीला सांगितलं होतं की मी आता सायकल वगैरे अशीच चालवणार आहे, मला एक्स्ट्राचे टायर नको आहेत सायकलला। आणि झालं असं की 2 दिवस मला तिच्या मागे पळावं लागलं सायकल घेऊन, कारण तिला चालवता येत नव्हती, कारण सायकल खूप मोठी आहे आणि अजूनही ती खूप लहान आहे। तर तिला मी म्हटलं की 1 वर्ष असंच चालव आणि असं होईल की बाबा एका टाईमला तुला गरजच नाही पडणार या टायरची। बट या दोघांनी मला न विचारता एके दिवशी रात्री बसून हे दोन्ही टायर ओपन केले आणि ते बाजूला। जेवढं इझी टायर काढणं होतं ना तेवढंच इझी ते बसवणं होतं आणि मी होते रागात, कारण मला बिलकुल पटलेलं नव्हतं, कारण त्यांनी मला न विचारता हे काम केलं होतं आणि मला 2 दिवस इवाच्या मागे पळावं लागलं। इवाच्या डॅडीचं काय ते आज असतात नसतात, त्याच्यामुळे मी ऑलरेडी चिडून होते आणि मी काय मूडमध्ये नव्हते की त्यांची हेल्प वगैरे करावी, बट ते त्यांना जमतच नव्हतं। ते बऱ्याच वेळा असं होत होतं की ते नट फिरतच नव्हतं। सो फायनली मी हात लावला आणि जेव्हा मी हात लावला ते बरोबर फिरलं। सो इथे मी त्यांना भांडत होते की तुम्ही एवढं मेकॅनिकल इंजिनियर आहे, तुम्हाला एवढं येत नाही का वगैरे। तर ते बोलले तू पण सिव्हिल इंजिनियर आहेसच ना, तू पण शिकलेलीच आहेस ना, म्हणजे नट वगैरे, तर तू करून दाखव। आणि खरंच माझ्यामुळे झालं ते, माझ्या हाताने जसा माझा हात लागला तसं ते नट ओपन झालं। सुरू झालं महायुद्ध, सिव्हिल इंजिनियर वर्सेस मेकॅनिकल इंजिनियर। असो, कोणतेही इंजिनियर असो, हे छोटे मोठे जे कामं आहेत ना, जर हातामध्ये नेहमी करत असेल आपण तर ते इझिली होतात। आणि याच्या अगोदर आम्ही दोघांनी नव्हतं केलं, बट माझं कसं आहे, मी घरी काही ना काही करत असते, त्याच्यामुळे माझ्या हातातून ह्या गोष्टी जातात, त्यामुळे येत होत्या। बट तरीसुद्धा मी त्यांची खूप मजा घेतली, तासभर तर मी मजा घेतली। मजा घेण्याचं कारणच ते होतं, म्हणजे कारण ते नव्हतं, कारण हे होतं की त्यांनी मला न विचारता ती गोष्ट केली होती। कारण कसं असतं, एकदा विचारलेलं बरं असतं। जी माणसं घरी 24 तास असतात त्यांना विचारून जर केलं असेल ना काम एखादं तर ते बरं पडतं, म्हणजे त्यांना आयडिया असते कुठली गोष्ट कशी। तर बऱ्याच वेळा असं होतं की मला एखादी गोष्ट न विचारता केली ना, माझी अशी सटकते ना, सो मी त्याच्यामध्ये मग नंतर जातच नाही। पण माझ्या घरी शक्यतो माझ्या मनावरच गोष्टी चालतात आणि एखादी गोष्ट जरी माझ्या मनाविरुद्ध झाली ना, ती नेमकी फिसकून जाते आणि ह्या टायरचं आज तसंच झालं। आणि मग ते बोलले की मला तुला एकदा विचारायला पाहिजे होतं, इवाच्या मनावर कारभार नव्हता करायला पाहिजे होता। इवाचं काय, ती लहान आहे, ती काही बोलते। तिला काय झालं होतं की तिच्या फ्रेंडची एक छोटी सायकल आहे, त्याला टायर नाही आहेत बाजूला, म्हणजे 2 टायरवालीच सायकल आहे। तर तिचं असं होतं की मला ती येते सायकल, मला माझ्या सायकलचे पण टायर काढून हवेत, बट आमची जी सायकल आहे इवाची ती खूप मोठी आहे, ती तिला जमत नव्हती। सो भरपूर वेळ लागला आम्हाला, तासभर तरी लागला असेल ते नट फिट कराय। बरं, नुसतं नट फिट करायचं नव्हतं, ते टायर व्यवस्थित बसतही नव्हते, खूप हार्ड काम आहे। आणि आता एवढ्या कामासाठी बाहेर कुठे सायकल घेऊन जाणार ना, ऑटोवाला तर लिटरली 250-300 रुपये घेतोच। सो आम्ही हे केलं कसं बसं, भरपूर पसारा झाला, पण मग नंतर मी त्यांना बोलले की तुम्हीच हा पसारा उचला। जेव्हा मी चिडलेली असते तेव्हा ते दोघंही माझ्या नादी लागत नाहीत। असो, त्यानंतर त्यांनी पसारा उचलला आणि नंतर मला दाखवलं की आज त्यांनी काय घेऊन आले। आता याच्यावरही आमचं खूप महायुद्ध होणार होतं, कारण आमच्याकडे खूप सारे कुंड्या आहेत झाडं लावण्यासाठी आणि ऑलरेडी इतके सारे असताना, इतकी मोठी गॅलरी असताना ती पूर्ण भरलेली आहे, तरीसुद्धा ते नवीन 10 कुंड्या घेऊन आलेले आहेत। आणि त्याचं कारण हे होतं की मागे आम्ही म्हणजे मी पडले होते 1-2 वेळा, एकच वेळा तर कुंड्या फुटल्या होत्या 2, आणि त्यानंतर एक वेळेस आम्ही चेंज करत होतो कुंड्यांची जागा, तर एक त्यांच्या हातातून तुटली, म्हणजे मातीची कुंडी, वर त्याचा जे वरचा भाग आहे तो अलगद तुटून हातात आला। तर अशा 3 कुंड्या तुटल्या होत्या। तर त्या मानाने त्यांनी 3 कुंड्या आणायला पाहिजे होतं, कारण ते झाडं तशीच होते, अर्धी माती तशीच त्याला होती, तर त्याला शिफ्ट करायचं होतं नवीन कुंडीमध्ये, पण त्यांनी 10 घेऊन आले। तर मी त्याच्यावरही त्यांच्याशी वाद घातला आणि आजचा दिवसच तसा आहे। 1-2 दिवस झाले आमच्या मागे काय लागले माहीत नाही, माझ्याही हाताला लागलं आणि त्यानंतर त्या कुंड्याही फुटल्या, मी पडलेही, आणि त्यानंतर आज वादावादी दिवसभर हे। बरं, ह्या कुंड्यांची प्राईस सांगते। ह्या कुंड्या म्हणजे ही 1-150 रुपयाला पडली, तसं ही 200-250 म्हणत होते, पण आम्ही जास्त 10 वगैरे घेतल्यामुळं 150 रुपये 200 रुपये असं
पडली, म्हणजे जास्त मोठी असेल तर 200 आणि ही छोटीवाली जी आहे ती 150. तर त्यांनी वेगवेगळ्या आकाराचे आणले होते, स्क्वेअर आकाराचे 2 छोटे, त्यानंतर स्क्वेअर आकाराचे 2 मोठे आणि त्यानंतर रेक्टँगलवाल्या 2 आणल्या होत्या. म्हणजे असं ग्रास वगैरे लावायला छान वाटतं, खूप भरभरून जर ग्रास असेल ना तर रेक्टँगलमध्ये लावून टाकायची, खूप छान वाटतं. ऑलरेडी आमच्याकडे एक आहे. त्यानंतर सर्कलवाल्या 2 आणल्या होत्या, त्यांची पण प्राईस 200 रुपये होती. सर्कलवाल्या थोड्याशा महाग पडल्या, बट त्याची साईजही मोठी आहे. एकदम मोठं जे झाड आहे ते जर तुम्हाला लावायचं असेल, म्हणजे कमरापर्यंत, म्हणजे आपल्या खांद्यापर्यंत जर झाड वाढलं ना तर त्याच्यामध्ये व्यवस्थित बसल्या जातं. सो तीही कुंडी 200 रुपयाला ह्या 2 पडल्या. तर अशा प्रकारे 10 कुंड्या आणल्या. मग नंतर मलाही कुंड्या आवडल्या आणि लागतही होत्या, तुटल्या होत्या ऑलरेडी. सो मी काही जास्त बोलले नाही, विषय तिथंच संपवला. त्यानंतर चहा वगैरे घेतली आणि अशा प्रकारे आमचा कसाबसा दिवस गेला, भांडत तुंडत. म्हणजे आता सध्या सुट्ट्या आहेत तर भांडणं कुंडणं चालतच असतात, असे काही सिरियस नव्हते, मज्जा मस्तीमध्ये चालू होतं सगळं. असो, चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.